ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण हा 8वा अध्याय आपण सुरू केला होता आणि सुरुवातीलाच आपण बघितलं की अर्जुनाने भगवंतांना 7 प्रश्न केले होते आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की जेव्हा आपला अंतकाल जवळ येतो तेव्हा त्या साधकाचं काय होतं. आणि त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले होते, आपण बघितलं की अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, की ज्यावेळेस शेवटच्या वेळेस जर कोणी माझं स्मरण करेल, जर कोणी माझं स्मरण मनन त्यावेळेस करेल तर य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय, की यात कुठलाही संशय नाही की जेव्हा शरीर जाईल तेव्हा माझं स्मरण केलं तर तो माझ्याच जवळ येणार. याच वरून आपण बघितलं होतं की ही हीच गोष्ट सगळ्याच क्षेत्रात आपल्याला लागू पडते, की कुठलीही गोष्ट आपण सध्याच्या या प्रेझेंट म्हणजे आपल्या या सध्याच्या जे काही आपलं लाईफस्टाईल आहे या लाईफस्टाईलमध्ये पण ही लागू पडते, की ज्या ज्या प्रकारचा आपण विचार करू त्या त्या प्रकारचंच आपण होत असतो. याबद्दल आपण बघितलं होतं. तर हा मुख्य इथे प्रश्न होता. पहिले 6 प्रश्न खूप टेक्निकल होते, परंतु हा जो प्रश्न होता 7वा प्रश्न हाच मुख्य होता आणि त्याचंच इथे वर्णन आतापर्यंत आपण बघितलं. आणि मागच्या आपण त्या क्लासमध्ये बघितलं होतं की जो साधक आहे तो जेव्हा जातो तेव्हा तो कशा प्रकारे जातो, कसा योगाचा आश्रय घेऊन तो तिथे जातो, आपण ते बघितलं होतं 10व्या श्लोकामध्ये, की त्या भ्रुकुटीमध्ये तो प्राण आणून आणि योगाच्या सहाय्याने सुषुम्ना नाडीतनं तो प्राण तो ब्रह्मरंध्रातनं तो बाहेर काढतो. हे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. आज आपण 11वा श्लोक बघू. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे. आता हे अर्जुना, वेद जाणणारे विद्वान ज्या सच्चिदानंद घनरूप परमपदाला ओंकार नामाने वर्णितात आणि आसक्तिरहित यत्नशील महात्मा लोक ज्याच्या ठिकाणी प्रवेश करतात, तसेच ज्या परमपदाचे इच्छुक ब्रह्मचर्याचे आचरण करीतात ते परमपद तुला संक्षेपाने मी सांगतो. आता इथे भगवंत सांगतात की भगवंताचं नेचर काय आहे, भगवंताचं स्वरूप काय आहे. ते म्हणतात तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे, की मी तुला ते मी सांगतो. पण आता सध्या भगवंत सांगत नाही. आपण जेव्हा 20-22वा श्लोक बघू तेव्हा खरं भगवंताचं नेचर ते सांगतात. पण इथे ते त्याला आश्वासन देतात की मी तुला माझं स्वरूप सांगेन. तर ही क्रममुक्ती जी चालू आहे, आपण म्हणजे सब्जेक्ट जो आहे क्रममुक्तीचा सब्जेक्ट आहे, याबद्दल आपण विस्ताराने चर्चा केली होती. तर इथे भगवंत म्हणतात की सगळे पंडित म्हणजे सगळे वेदज्ञ ज्यांना वेदाचं ज्ञान आहे ते काय म्हणतात की मला अक्षर म्हणतात. कोणाला? भगवंताला. की मी अक्षर आहे, माझा कधीही क्षय होत नाही, सदैव मी आहे. म्हणून ते म्हणतात की सगळे पंडित लोक जे आहे, सगळे वेदज्ञ जे आहे, जे जाणकार आहे, ते म्हणतात की मीच टोटल सोर्स ऑफ हॅपीनेस आहे. म्हणजे माझ्याचमध्ये सगळ्या गोष्टींची पूर्ती होते. म्हणजे आपण सगळी जी सिक्युरिटी बाहेर शोधतो, सगळं काही जगाचा आश्रय घेतो, तो तिथे न घेता भगवंतावर घे, भगवंतावर आश्रय, भगवंतावर सिक्युरिटी आपण त्याच्यासाठी अवलंबून असायला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. आणि तोच खरा हॅपीनेस आहे. हे इथं भगवंत त्याला सांगतायत. आणि त्यासाठी कोण? यतः संन्यासी, म्हणजे जे कमिटेड सीकर्स आहेत, म्हणजे ज्याला म्हणतो आपण ज्यांनी पूर्ण जीवन त्यासाठी म्हणून दिलेलं आहे, असे संन्यासी पण त्यासाठी म्हणतात की भगवंताचं जे नेचर आहे ते अक्षर नेचर आहे. आणि त्यासाठी म्हणून ते काय करतात? वीतराग, विशंती यद्यतयो वीतरागा, की त्यासाठी ते या जगातनं मन काढून म्हणजे ह्या बाह्य गोष्टींकडून बाह्य गोष्टींवर मन न ठेवता ते आपल्या आत घेतात.
वीतराग, आणि त्यासाठीच ब्रह्मचर्यम चरंती. आणि जे लोक या रस्त्यावर जातात त्यांचं ब्रह्मावर जे आचरण करतायत, ब्रह्म आचरती, की ब्रह्माच्या या रस्त्यावर, आध्यात्मिक रस्त्यावर जे कोणी आचरण करतायत ते सगळेच माझ्यासाठीच करतायत, आणि त्यांना माझं स्वरूप जे आहे ते अक्षर स्वरूप आहे असं इथं भगवंत म्हणतात. आता इथे आपण समजून घ्यायला पाहिजे की हे सगळं टेक्निकली आपण बघतो आहे, किंवा काय म्हणतो त्याला आपण फिलॉसॉफिकली आपण बघू शकतो की हे सगळं आहे. पण खरी गोष्ट काय आहे ना, ती आत तळमळ पाहिजे. हे केव्हा होईल? हे 24 तास ज्याला खरी तहान लागली आहे. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला जेव्हा खूप तहान लागली असते तेव्हा तुम्ही साध्या नळावरचं पण पाणी पिता. तिथे बघत नाही की हे फिल्टर वॉटर आहे की ॲक्वागार्डचं वॉटर आहे की काय आहे काय नाही. जेव्हा तहान लागली नसते तेव्हा आपण बघतो नाही आपण पुढच्या स्टेशनवर जाऊ, तिथे आपल्याला ॲक्वागार्ड मिळेल, तिथे किंवा तिथे आपल्याला काही मिनरल वॉटर मिळेल, तेव्हा बॉटल आपण विकत घेऊ. पण जेव्हा तुम्ही थांबू शकत नाही, जेव्हा ते शक्य होत नाही, तेव्हा तुम्ही जो कुठला रस्त्यावर नळ मिळेल त्या नळाचं तुम्ही पाणी पिऊन तुम्ही तृप्ती भागवता. तर हे जे आहे की अंतकालेचे माम अनुस्मर, की जे आहे भगवंत म्हणतात की त्यासाठी म्हणून खरी आपल्याला ती तळमळ असायला पाहिजे. ती तळमळ जर नसेल, म्हणजे सर्वस्व द्यायचं जर आपल्याला आपण जर तयार नसू, ठाकूरांच्या त्या गोष्टीमध्ये आहे ना की भगवान बसलेले आहेत, भगवान विष्णू, आणि लक्ष्मीनारायणला जेवायला देते आहे. तेवढाच विष्णू उठले आणि लगेच तरा बाहेर निघायला लागले, आणि पुन्हा गेले आणि पुन्हा परत येऊन बसले. तेव्हा लक्ष्मीला आश्चर्य वाटलं की काय तुम्ही आत्ता गेलात काय इतक्या सगळं ताट सोडून, आणि पुन्हा परत कसे काय आले? ते म्हणतात नाही, मी आत्ता उठलो याच्यासाठी की एका नदीमध्ये एक माझा भक्त बुडाला होता आणि तो खूप काकुळतीने माझा धावा करत होता, म्हणून मी त्याला वाचवायला उठलो. मग लक्ष्मी म्हणते की तुम्ही परत कसे काय आला? तो म्हणते नाही, त्याने बाजूलाच ते एक त्याला लाकूड सापडलं आणि तो मग त्याने माझा धावा सोडला, त्या लाकडाला त्याने पकडलं, म्हणजे त्याला त्याचं काय आलंबन मिळालं, त्याला आता माझी गरज नाही आहे. तर सांगायचा उद्देश इथं आहे की जोपर्यंत आपण या जगावर अवलंबून आहे तोपर्यंत भगवंत पण आपल्याकडे येत नाही. जेव्हा आपण सगळं सोडून देऊ, ठाकूरांच्या गोष्टी आहेत ना की जेव्हा ते लहान बाळ, त्याला आईशिवाय त्याला काहीच पाहिजे नसतं, जेव्हा ती इतकं रडतं, जितकं भोकाळ पसरतं आपलं, की त्याला काही खेळणं द्या, त्याला खायचं द्या, तो सगळं फेकून देतो आणि फक्त आईकडे जायचा प्रयत्न करतो. जेव्हा ही अशी आपली काय म्हणतात त्याला परिस्थिती येते, तेव्हाच शक्य आहे की अंतकाल पण त्याचं आपल्याला स्मरण राहील देवाचं. आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं की 24 तास तर शक्य नाही आहे आपल्याला, कॉन्शियस माइंड आपल्याला काम करायचं आहे, पण बॅक ऑफ द माइंड आपल्या मनामध्ये की ह्या जगाविषयीची वितृष्णा, वीतराग इथे म्हटलेलं आहे की जोपर्यंत या जगाविषयीची वितृष्णा आपल्यामध्ये येत नाही किंवा ते आपल्या मनामध्ये कन्व्हिन्स होत नाही, आपल्याला जगात राहायचं असताना आपल्याला पैसा पण पाहिजे, नाव पण पाहिजे, सगळ्याच गोष्टी पाहिजे, कारण हे वास्तविक सत्ता आहे, ही जग आहे, या जगामध्ये राहायचं आहे आपल्याला. पण त्याचा फक्त तेवढाच उपयोग करणं, घेणं आणि देणं, एवढाच उपयोग जर आपण केला की वित्त म्हणा किंवा काय जे काही आपण या जगात कमावतो ते फक्त कामापुरतं, तेवढाच रोल निभावण्यापुरतं ते आवश्यक आहे. आता कोणाची भूक समजा 10 लाखाची असेल, कोणाची 10 करोडची असेल, तो असू देत भाग, परंतु गोष्ट इथे आहे अशी आहे की जोपर्यंत आपण ते फक्त ॲज अ इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरत नाही तोपर्यंत ते तसा वितराग, तसं वैराग्य आपल्याला येणं शक्य नाही. म्हणून शंकराचार्यांचं ते आहे ना, दिनमपी रजनी सायं प्रात, काय सुंदर ते हे आहे, भजन आहे, की तिथे म्हणतात की हे नुसतंच पुस्तकी ज्ञान बरेच वेळा किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ठीक आहे, आपल्याला नॉलेज होईल त्याच्यामुळे, पण खरं आहे भज गोविंदम, की जोपर्यंत आपण भगवंताचं नाव तशा इंटेन्सिटीने घेत नाही तोपर्यंत नाही नाही रक्षती डोंक्रिय करणे. तुम्ही कितीही काम करा, कितीही नाव कमावा, कितीही पांडित्य दाखवा, कितीही पुस्तकं वाचा, कितीही पैसे मिळावा, कारण हे आपल्याला मृत्यूसोबत आपल्याला काहीही घेऊन जाता येणार नाही आहे. आपली असल काय काय म्हणतात त्याला प्रॉपर्टी आहे जे आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. ही सगळं पैसा, घर, दार हे काहीही आपल्यासोबत जाणार नाही आहे, हे माहिती आहे आपल्याला.
पण त्या आत मुरायला पाहिजे, की जोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टीवर वाटतं की हे मला घेऊन जाईल, मला तारेल शेवटच्या क्षणामध्ये, ते काहीही शक्य नाही. मृत्यू आपण जेव्हा जातो तेव्हा आपण सोबत काहीच घेऊन जात नाही. जे हे खरं कमावलं आहे, जे धन कुठलं आहे खरं कमावलं असेल, तर जे काही आपण आध्यात्मिक धन कमावलं आहे तेच आपण घेऊन जातो. त्याच्याशिवाय कुठलंही धन आपल्यासोबत जात नाही. त्यामध्ये शंकराचार्य स्तोत्र काही काही त्यातले पद इतके सुंदर आहे, म्हणजे वैराग्य आणण्यासारखे पद आहे. त्यात मी जस्ट आता दुपारी वाचत होतो सहज, तेव्हा ते काही काही म्हणजे डोळे उघडणारे आहेत. ते म्हणतात एका ठिकाणी, यावद वित्तो पार्जनशक्त तावद निजपरी वारो रक्त, की जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा धन मान आहे तोपर्यंत सगळे तुमच्यावर आसक्त आहेत. ते गेलं की संपलं. आपण बघतो बाहेरच्या जगामध्ये हे सगळे जे काही काय म्हणतात त्याला, मोठे मोठे लीडर आहेत किंवा ज्यांना मोठे मोठे पदं मिळाले आहेत, ज्यांचे पैसे आहे, एक ते गेलं त्याच्यासाठी म्हणून ते सगळे भुंगे गोळा होतात. कारण ते मधू आहे, त्यांना ते मधू दिसतं, त्याच्यामध्ये पैसा आहे, यांच्याकडनं काही काम होऊ शकतं, तो पण लोक तुमच्याकडे येतील, पण त्यानंतर तुमच्याकडे लोक येत नाहीत. म्हणून हे लक्षात ठेवायला पाहिजे. भगवंत म्हणतात की जोपर्यंत ते आहे तोपर्यंतच लोक आहे, नाही तर आपण त्यात वाहवला जातो बरेच वेळा. म्हणजे त्याचा एक आपल्याला म्हणजे त्याला म्हणतात ना काय, असा मध चढतो. पैशाचा एक असतो मध, नावाचा असतो, पांडित्याचा असतो, तो चढतो. तर तो किती वेळ, भगवंत म्हणतात की तेवढाच वेळ फक्त आहे. आणि बाकी त्यांनी खूप सुंदर त्यांनी सांगितलं आहे की ते म्हणतात ना की बालस्तावत किडा आसक्त तरुणावस्थावत रक्तसक्त, की आपण कसं हे जीवन घालवलं की करू आपण नंतर. आता आपण काय यंग आहोत, मग आता थोडंसं जरा संसार आत्ताच तर आपण पाय ठेवला आहे, थोडंसं आपण मजा करू, मग करू थोडंसं, मग आपला नातू होऊ देत एखादा. नातू झाल्यानंतर मी पूर्ण माझं आयुष्य आता मठाला वाहून दिलेलं आहे, पूर्ण आयुष्य देवाला वाहून दिलेलं आहे. हे असं करत करत हे सगळ्या गोष्टी काय लांबत जातात. आणि काय होतं मग, वृद्धो याती गृहीत्वा दंड, हातात काठी येऊन जाते, वृद्ध झालो आणि मग काही शक्य नाही. अंगम गलितम फलितम मुंडम, दात पडलेले आहेत, संग अंगम गलित झालेलं आहे. अशा वेळेस तुम्ही काय नाव घेणार आहे भगवंताचं? म्हणून जे भगवंत म्हणतात की आत्ताच करा, कस्त्वम कोहम कुत आयात को मे जननी को मे तात. आत्ताच तुम्ही विचार करा की मी कुठून आलो आहे, माझं खरं स्वरूप काय आहे, याचा आता जर विचार तुम्ही नाही केला तर तो पुढे तुम्ही करणं शक्य नाही आहे. म्हणून रथ्याचरपट विरचित कंथ, पुण्या पुण्य विवर्जित पंथ. रथ्याचरपट म्हणजे ते शिवून आपण म्हणतो ते गोदडी करतो ना, आपण जुने पुराणे कपडे घेऊन गोदडी लावतो आपण आणि ते अंगावर घेण्याचं करतो. तसं हे सगळं जीवन आपलं पॅच लावून 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 कुठेतरी आपण म्हणजे स्वतःचं जीवन सदैव आपण वेगवेगळ्या गोष्टींचं म्हणजे वेगवेगळे मुखवटे घालून आपण जीवन जगत असतो वेगवेगळ्या प्रकारचं, आणि त्यात आनंद शोधत असतो. हा आनंद भगवंत म्हणतात की यांनी काही होणार नाही आहे आनंदाने. हे तेवढ्यापुरतं तुम्ही एखाद्या माणसाला एखादं काय म्हणतात त्याला आपण असं समोर मुखवटा घालून पुढच्या माणसाला तुम्ही एखादं इम्प्रेस करू शकाल किंवा पुढच्या माणसाला तुम्ही तेवढ्यापुरतं टाळू शकाल, पण तुमच्या आतला जो खरा मुखवटा आहे तोच खरा मुख्य आहे. तर ते म्हणतात की मा कुरु धन जन यौवन गर्वम हरती निमेषात कालभूतम, की धनाचा रूपाचा याचा गर्व करू नका, कारण निमिषामध्ये एका क्षणामध्ये म्हणजे हा जो श्वास आपण घेतलेला आहे हा श्वास पण आपण सोडू शकणार नाही, इतका पण वेळ नसतो आपल्याजवळ. जेव्हा वेळ येते तेव्हा तर म्हणतात ते लगेच ते तुम्हाला मृत्यू तुमच्यासमोर घेऊन जाईल. नलिनी दलगत सलिलम तरलम यद्वत जीवितम अतिशय चपलम, की आयुष्य असं निघून चाललं आहे. म्हणतात जसं ते कमळाच्या पानावर पाणी कसं राहत नाही, कमळाच्या पानावर पाणी ठेवल्यावर पाणी घरून निघून जातं, तसं आयुष्य आहे. हे केव्हा आपण आलो आणि केव्हा मोठं झालो आणि केव्हा जायची वेळ आली समजत पण नाही आपल्याला. तर असं हे जे आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये करू 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 केव्हा तरी करू, अजून वेळ आली नाही, ठाकूरांची इच्छा असेल तेव्हा होईल, असं करून ते होणार नाही आहे. केव्हा तरी सुरुवात करायला पाहिजे. की आपण एक पाय समोर टाकला की भगवंत 100 पाऊल आपल्यासमोर येतो. तो एक पाऊल टाकणं, ती एक पाऊल टाकायची फक्त ती हिंमत असायला पाहिजे. ती हिंमत केली तर आपोआप सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येऊ शकतात. म्हणूनच ते मागच्या अनन्यचेता भगवंतांनी सांगितलं की जो सदैव माझं कल्याण म्हणजे माझ्यासाठी प्रार्थना करत असतो त्याचं मी कधीच त्याला असं जाऊ देत नाही. भगवंतांनी स्वतःचं आश्वासन दिलं आहे त्याच्यावर भगवंतांनी. तर
थोडक्यात सांगायचा उद्देश इथे की इथे भगवंत म्हणतायत की हे सगळं, हे जसं संन्यासी आहेत किंवा हे ज्यासाठी हे ब्रह्मचर्य व्रत लोक धारण करतात, किंवा जे लोक पंडित आहे, जे लोक वेदज्ञ आहे, ते सगळं माझं गुणगान करतात, मला अक्षर समजतात. आणि हे कारण इथे सगळ्यांना म्हणून त्यांनी लिस्ट दिली आहे इथे की सगळ्या प्रकारचे लोक ज्यांना आपण समाजामध्ये खूप मोठं म्हणतो, पण हे सगळे मोठे लोक पण मलाच फक्त अक्षर समजतात. या जगाला किंवा या अपराविद्येला ते अक्षर समजत नाही. ती आहे अपराविद्या, ते जाणार आहे, हे काहीही टिकणारं नाही आहे. तर म्हणून इथं बघणार की या अक्षरपदासाठी अहम संग्रहेण प्रवक्षे, की ते अक्षरपद काय आहे, ते माझं म्हणजे माझं स्वरूप काय आहे ते मी तुला सांगतो. 12वा बघू. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुद्ध च मूर्ध्याधायात्मनः प्राण आस्थितो योगधारणा. हे अर्जुना, सर्व इंद्रियांच्या द्वारांना आवरून अर्थात इंद्रियांना विषयापासून रोधून मनाला हृदयदेशी स्थिर करून आपल्या प्राणाला मस्तकात स्थापन करून योगधारणेत स्थित होऊन. आता इथे भगवंत एक ओंकार उपासना सांगतायत, कारण त्यावेळेस ओंकार उपासना ही खूप फेमस होती. आपला हा ओम जो शब्द आहे हा फार जुना, आपल्या वेदांतपासनं ओंकाराची उपासना आपण बघत आलेलो आहोत. तर उपासना दोन प्रकारची आहे. एक आहे प्रतीक उपासना आणि एक प्रतिमा उपासना. म्हणजे प्रतिमा म्हणजे आपण ज्या भगवंताचा अवयवासहित आपण ज्याला बघतो, म्हणजे आपण राम, श्रीकृष्ण, भगवान श्री रामकृष्ण, किंवा हे जे अवयवासहित आहेत, दुर्गा माता आहे, तिला 8 हात आहेत, काली माता आहे, तिचं वेगळ्या प्रकारचं रूप आहे. तर हे रूप सगळं घेऊन अवयवासहित जे भगवंताचं रूप आहे त्याला आपण प्रतिमा पूजन म्हणतो. आणि प्रतीक उपासना काय? प्रतीक उपासना शिवलिंग आहे, शाळीग्राम आहे, हां, आपण बघतो की काय रामशिला आहे. तर ह्या सगळ्या झाल्यात, कारण हे वैदिक काळामध्ये प्रतीक उपासना जास्त फेमस होती. ह्या पुराण काळानंतर काय म्हणतात प्रतिमा पूजा आल्या. त्याच्यापूर्वी प्रतीक उपासना खूप फेमस होती, स्वस्तिक होतं. त्याचप्रमाणे हा ओम पण, ही पण एक प्रतीक उपासना आहे. त्या प्रतीक उपासनाचा इथे भगवान सांगतायत की ती उपासना करणाऱ्याचं काय होतं. आता ही उपासना फक्त त्याने प्रतिकात्मक सांगितलं. याचा अर्थ असा नाही की आपण ओंकाराचं काय आपण कंपल्सरी करायला पाहिजे. ओंकाराच्या जागी आता श्रीरामकृष्ण असतील, कोणाचे रामचंद्र प्रभू असतील, कोणाचे भगवान श्रीकृष्ण असतील. तर थोडक्यात उपासना करणाऱ्याची गती कशी असते ती इथे भगवंत वर्णन करतायत. उपासनाचं प्रतीक आहे की प्रतिमा आहे हे महत्त्वाचं नाही. श्रीरामकृष्ण आहे की शंकराचार्य हे महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं आहे उपासना करणं. तर इथे ते म्हणतात की ज्यांनी जीवनभर ही उपासना केली आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हां, आता ज्याचं प्रारब्ध असेल तर त्याचं शेवटच्या क्षणी त्याच्या जीवनात येईल, पण देवाची कृपा होईल. पण जर आपण बघित गेलो तर इथे ज्याची शेवटची वेळ आली आहे, हां, की ज्यांनी शेवट म्हणजे सगळं जीवनभर उपासनेत, हाच फक्त हे आहे. म्हणजे उपासना तुम्हाला सगळं जीवनभर पण करावं लागते आणि अंतकाली पण करावं लागते. पण ज्ञानाचं तसं नाही आहे. ज्ञानाने तुम्ही जर आता थोडासा विचार केला तर तुम्ही आताच मुक्त आहात. त्याच्यासाठी तुम्हाला नंतरची वाट बघावी लागत नाही. उपासनेस तुम्हाला सदैव करणं भाग आहे आणि शेवटच्या क्षणी पण त्या उपासकाची डोक्यात ते यायला, त्यावेळेस दुसरा काही विचार यायला नको. हां, तर इथे म्हणतात ते की असा साधक काय करतो, सर्व संयम्य, म्हणजे ह्या 5ही ज्ञानेंद्रियांना आणि 5ही कर्मेंद्रियांना तो संयम करतो. म्हणजे हळूहळू त्याचं मन तो आत घेऊन जातो. कारण हे जे आपले हे 5 गेट आहेत आपले, हां, म्हणजे 10 गेट आहेत आपल्या शरीराला, की ते बाहेरचं सदैव गोष्टी बघत असतात आणि आपल्याला आत संदेश देत असतात. तर हे संदेश आता तो घेणं थांबवतो. म्हणजेच काय होतं की बाह्य जे काही बघायची आपली वृत्ती आहे किंवा बहिर्वृत्ती जी आपली आहे ती आता त्याची थांबत असते आणि फक्त आता अंतर्वृत्तीकडे तो आता त्याचं लक्ष पुरवतो. सर्वद्वाराणी, द्वार म्हटलं आहे की सर्वद्वाराणी संयम्य आणि मनोहृदि निरुद्धचं. आणि मग तो ते पूर्ण सगळं थांबवलेलं काय करतो, मनोनिरुद्ध, की मनामध्ये, हृदयामध्ये आपले जे इष्ट आहे त्याचं तो चिंतन करतो.
कारण जोपर्यंत तुम्ही बाह्य वृत्ती थांबवत नाही तोपर्यंत आतल्या वृत्ती तुमच्या तयार होत नाही. म्हणून मी बाह्य वृत्ती थांबवतो आत निरुद्धच्या, आणि मग या योगाच्या द्वारे मूर्ध्या प्राणाचा प्राण आणून तो त्याप्रमाणे तो योग धारणा करतो, त्याप्रमाणे ती उपासना करतो. पुढच्या श्लोकाशी ते संयोग आहे त्याचा, या मागच्या याचा. ओम इत्येका अक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन यह प्रयाती त्यजन देहम य याती परमां गती. जो पुरुष ओम अशा या एक अक्षररूप ब्रह्माचे उच्चारण करीत आणि त्याचा अर्थस्वरूप माझे चिंतन करीत शरीराला सोडून जातो, तो पुरुष परमगतीप्रत पावतो. म्हणजे हे बाह्य काय म्हणतात त्याला सर्वद्वार आणि संयम्य मनामध्ये ते आणून तो काय करतो, त्या ओंकाराचं रिपिटेशन करतो, ओंकाराची उपासना करतो. आता ज्या कोणाला मंत्र मिळाला आहे, ज्या कुठल्या इष्टदेवतेचा मंत्र मिळाला असेल, त्या मंत्राचं तो अनुसरण करेल. म्हणजे नॉट कंपल्सरी की ओमच करायला पाहिजे, हे फक्त प्रतिकात्मक इथे दिलेलं आहे ओम. पण ज्याचे जसे गुरु आहे, ज्याचा जसा मंत्र आहे, त्याप्रमाणे त्यांनी जर त्याचं स्मरण केलं, तर मनन केलं, तर अनुस्मरम देह तजती, की त्यावेळेस त्यांनी जर त्या प्रकारचं कंट्रोल करून जर देवाचं नाव घेतलं तर काय होतं, परमाम गती. अशा साधकाला परमगती मिळते. परमगती म्हणजे माझ्याकडे येतो, तो भगवंताकडे येतो. हां, तर भगवंताकडे जायचा भगवंत मार्ग सांगतात, स्वतःच सांगतात उलगडून, की उपासना करा, तुम्ही प्रतीक उपासना करा, किंवा तुम्ही काय म्हणतात त्याला प्रतिमा उपासना करा, काहीही करा, तुम्ही कुठल्याही प्रकारची उपासना करा, पण ती कंटिन्यूअस करा. आणि शेवटच्या क्षणी पण त्यावेळेस भगवंताचं स्मरण करा. त्यावेळेस हे स्मरण करू नका, मी बिल माझं लिहून दिलेलं नाही आहे, किंवा माझे पैसे बँकेत ते अडकलेले आहे, त्या चेकवर सही केलेलं नाही आहे, त्याचं काय होईल, याचं काय होईल, याचं काही त्या विचार करू नका. फक्त माझा विचार करा, एवढं भगवंत इथे सांगतायत. पुढे अनन्यचेता सततम यो माम स्मरति नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. बघा म्हणतात, हे अर्जुना, जो पुरुष माझ्या ठिकाणी अन्य चित्ताने स्थित होत जाता सदा सर्वदा निरंतर माझे स्मरण करतो, त्या निरंतर माझ्या ठिकाणी युक्त झालेल्या योग्याला मी सुलभ आहे. इथे बघा म्हणतात की आता असं भगवंतांनी सांगितलं, उपासना करा, की शेवटच्या क्षणामध्ये पण माझं तुम्ही चिंतन करा. मग मला प्रश्न येतो की हे कसं पॉसिबल आहे, हे कसं शक्य आहे? तर इथे म्हणतात अभ्यास म्हणजे नित्य स्मर, की हे एकदम शक्य नाही आहे, हे भगवंतांना पण माहिती आहे, हे एकदम शक्य होणार नाही आहे. म्हणून ते म्हणतात अभ्यास करा. हे अभ्यास कुठला करायला पाहिजे? भगवंताच्या नावाचा किंवा त्या रूपाचा तर आपण अभ्यास करायलाच पाहिजे, की ते आपल्या हृदयात आहेत की नाही. पण त्याचसोबत हा पण विवेक असायला पाहिजे, की या जगाला सोडून भगवंत आहे, ह्या जगामध्ये नाही आहे, पैशामध्ये नाही आहे, माझ्या पुत्रामध्ये नाही आहे, माझ्या स्त्रीमध्ये नाही आहे, नाव यश याच्यामध्ये भगवंत नाही आहे. हा पण विचार करायला पाहिजे. म्हणजे एक निगेटिव्ह झाला आणि एक पॉझिटिव्ह झाला. कारण दोन्हीही गोष्टी मिळणं शक्य नाही. जोपर्यंत आपण जगावर डिपेंड आहोत तोपर्यंत भगवंतावर डिपेंडन्स येऊ शकत नाही. आणि जेव्हा भगवंतावर डिपेंडन्स येईल तेव्हा जगाविषयीची ही सगळी आसक्ती, ममता निघून जाते. आता याचा अर्थ असा नाही आहे की ज्या लोकांनी ते प्राप्त केलं आहे त्यांना काय जगाची आवश्यकता नाही आहे का? हे ज्ञानी लोक आहेत, त्यांना काय जगाची आवश्यकता नाही आहे, पण ते फक्त तेवढ्यापुरतं वापरतात. म्हणजे मी या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जायचं असेल मला, तर मी बोट घेईल आणि त्या किनाऱ्यावर ती बोट सोडून देईल. मी काही ते पुन्हा बोट खांद्यावर घेऊन मी पुढच्या किनाऱ्याला जाताना जात नाही. कारण बोटीचा उपयोग काय आहे, की मला फक्त या तीरावरून त्या तीरावर पार करणं एवढंच फक्त बोटीचा उद्देश आहे. पण आपण काय समजतो की बोट मला सदैव कामाची आहे. किती क्षुल्लक गोष्टी, काही आता मी असं म्हणत नाही, पण किती क्षुल्लक गोष्टी आपण जमवायचा प्रयत्न करतो, किती क्षुल्लक गोष्टींसाठी आपण या जगाशी दोन हात करत असतो, आणि त्यांनी काय होतं, मनस्ताप आपल्यालाच होतो. तर या जगामध्ये हे फक्त जग आपल्याला यूज करायचं आहे, वापरायचं आहे. इथे आलेलो आपण, आपला उद्देश वेगळा आहे. हा उद्देश ठेवून जर या जगात राहिलं तर आनंद आहे. म्हणून ते म्हणतात की भगवंताची लीला आहे मग ही, की जेवढ्यासाठी मी आलो आहे, जे करण्यासाठी मी आलो आहे ते पहिल्यांदा करून घेणं पाहिजे. श्रीरामकृष्ण म्हणतात ना, की तुम्ही मंदिरात दर्शन करायसाठी गेला तर श्रीरामकृष्ण जो तो करे माया दर्शन करते हवे, की आधी तुम्ही त्या ज्या मंदिरात जाल त्या देवाचं दर्शन करा आणि मग बघा ना सगळं
काय मिळालं, कानातलं मिळतं की नाही, नाकातलं मिळतं की नाही, बऱ्याच लोक आपण फिरत असतो मेळ्यामध्ये किंवा याच्यामध्ये, ते नंतर बघा. पण तेच जर आपण आधी बघत बसलो, मेळा फिरत बसलो, आणि मग त्या मेळ्यामध्ये जे काही मिळतं ते आपण खाणं पिणं करतो, मग काय विकत घेतो, साड्या घेतो, काय घरातल्या कामातल्या वस्तू घेतो, आणि तोपर्यंत मंदिर बंद झालं. तर ती वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून जर भगवंत म्हणतात की अनन्य चेता सततम, की जो सदैव माझं स्मरण मनन ठेवतो आणि या अपरा, हे जे जगत आहे किंवा हे जे जग आहे याच्याकडे जास्त लक्ष देतात, माझी पराविद्या जी आहे किंवा माझं अक्षर स्वरूप जे आहे त्याचं जो काही करतो, त्यासाठी मी काय आहे, तस्याहम सुलभम पार्थ नित्ययुक्तस्य योगिना, की त्यासाठी मी खूप सुलभ आहे, मी त्याला लगेच मी मिळेल, कारण भगवंतांना तेच पाहिजे. तर ज्या गोष्टी काही आपल्याला या जगात मिळतात, जे काही रिलेशनशिप आहे, हां, पती पत्नी पुत्र, हे तेवढ्यापुरते आहे. ते किती सुंदर गाणं आहे ना आपल्या या गीत रामायणामध्ये आहे की त्याच्या दोन ओंडके मध्ये येतात समुद्रामध्ये, ते दोन दोन ओंडके एकत्र मिळतात आणि पुन्हा काही वेळानंतर ते ओंडके निघून गेतात दुसऱ्या जागेला, कोणीच कोणाचं नाही आहे. अल्टिमेटली तसंच रिलेशनशिप आहे. हे ठीक आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळंच आहे, पण आपल्या मनात एक पूर्ण एक पक्की धारणा असायला पाहिजे. याचा अर्थ असं नाही की आपले जे रिलेशनशिप उद्यापासून सगळ्यांची रिलेशनशिप बंद करून टाकायची, तसा उद्देश नाही आहे त्याचा. पण त्याच्या मागचं खरं तत्व काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. तेच सगळं नाही आहे, एवढाच फक्त इथे म्हणायचं आहे भगवान. अनन्य चेता, की विदाऊट डिस्ट्रक्शन, विदाऊट म्हणजे काय, डिस्ट्रॅक्शन, की कुठल्याही प्रकारच्या माझ्यामध्ये डिस्ट्रॅक्शन नाही, तर अनन्य चेता हा जो करतो आणि ज्याचा फिक्स गोल आहे की हे अर्थकाम जे काही आहे हे माझ्या जीवनामध्ये ते फक्त माझ्या कामासाठी म्हणून आहे, माझा संसार चालावासाठी म्हणून आहे, माझं जीवनपट चालावा म्हणून आहे, जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत त्यासाठी सगळ्या गोष्टी आहे. पण हाच उद्देश माझा नाही आहे. इथे फक्त सांगतात नित्ययुक्तस्य योगिनं अहम सुलभ, की अशा योगासाठी मी सुलभ आहे, एवढं भगवंत सांगतात. आता इथे म्हणजे या श्लोकापासपर्यंत तो 7वा प्रश्न जो विचारला होता की जेव्हा साधक जातो तेव्हा त्याचं कसं होतं, त्याचं उत्तर इथे भगवंतांनी आता इथे संपवलं आहे. आता पुढच्या श्लोकापासनं सांगतात, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवंती महात्मान संसिद्धिम परमागता. आणि ते परमसिद्धीला प्राप्त झालेले महात्माजन मला प्राप्त झाल्यावर दुःखाचे स्थानरूप व अशाश्वत अशा पुनर्जन्माला प्राप्त होत नाहीत. आता इथे भगवंत सांगतात की 2 गोल आहेत माणसाचे. एक तर वर्ल्डली गोल, की जी प्रॉस्पेरिटी आपल्याला पाहिजे असते, जागतिक किंवा भौतिक सुख पाहिजे असतं, ते एक झालं. आणि एक झालं भगवंतासाठी फक्त आध्यात्मिक, मला तिथे आध्यात्मिक राज्यामध्ये काही मला कमावायचं आहे, म्हणजे गॉड ओरिएंटेड लाईफ आणि एक वर्ल्ड ओरिएंटेड लाईफ, हे 2 गोल आपले आहेत. तर इथे भगवंत आता म्हणजे त्यांचा जो काही मार्ग आहे गॉड ओरिएंटेड लाईफ, त्याची थोडीशी भगवंत इथे ॲडव्हर्टाइजमेंट करतायत की मी का सांगतो आहे, मी काही सेल्फिश नाही आहे, मी सांगतो म्हणून ते खरं नाही आहे. त्यामागची फिलॉसॉफी सांगतायत ते की असं का हे आहे की असे 2 जे मार्ग आहे, की एक मोक्ष मार्ग आहे आणि एक अर्थ आणि कामाला घेऊन असलेला मार्ग आहे. 2 मार्ग आहे, गॉड ओरिएंटेड लाईफ आणि वर्ल्ड ओरिएंटेड लाईफ, हे 2 मार्ग आहेत भगवंत म्हणतात. आणि हे का, म्हणजे मी जो मोक्ष मार्ग म्हणतो तोच का श्रेष्ठ आहे, त्यासाठी भगवंत लॉजिक देतात थोडंसं. काय म्हणतात ते की आपण याच्यापूर्वी पण बघितलं आहे की ह्या जगातल्या ज्या काही सुखाची आपली इच्छा आहे किंवा ज्यात आपण सुख बघतो त्यासाठी आपण 3 दोष बघितले होते. हे बरेच वेळा मी सांगतो की पहिला दोष त्याच्यामध्ये काय आहे की दुःख मिश्रित आहे. कुठलंही सुख, अक्षुण्ण सुख आपल्याला मिळत नाही. प्रत्येक सुखामध्ये दुःख आहेच. म्हणजे सुख हे काय म्हणतात त्याला म्हणजे काय, त्याला नुसतंच सुख असं कधीच मिळत नाही. तर प्रत्येक सुख या जगामध्ये जे काही मिळतं ते दुःख मिश्रित आहे. फक्त भगवंताचं जे काही सुख आहे किंवा मोक्षाचं जे सुख आहे तेच फक्त निर्विशेष सुख आहे, की तिथेच फक्त सुखाचा तो आगर आहे आपण म्हणतो. तर या जगात जे काही आपल्याला मिळतं ते दुःख मिश्रित आहे, हा पहिला दोष आहे. दुसरा आहे अतृप्तिकर, की कधीच तृप्ती होत नाही. आपल्याला अजून मिळावं याची आशा सदैव असते. म्हणजे ते चांगलं जरी आपण काही करत असलो, चांगली जरी गोष्ट आपण करत असतो एखादी, मी म्हणतो तुम्ही खूप सोशल सर्व्हिस करताय,
पण ते सोशल सर्व्हिस करताना त्यातनं पण अशी इच्छा होते की नाही, हे मला अजून करायला पाहिजे, आपल्याला होत नाही आपल्याच्याने, अजून अजून व्हायला पाहिजे. तर जगातल्या ज्या काही गोष्टी कराल तुम्ही, तिथे अतृप्ती आहेच. ते वाईट करा, चांगली करा, कुठलीही करा, ही अतृप्ती ही जोपर्यंत आपल्यामध्ये स्वतःमध्ये तृप्ती येत नाही, जोपर्यंत आपल्यामध्ये पूर्णत्व येत नाही, तोपर्यंत ही अतृप्तीची भावना कधीच जात नाही मनातनं. तर ही अतृप्तीकर आहे. आणि तिसरं आपण बंधन बघितलं की बंधकत्वम, की हे बांधणार आहे. म्हणजे स्वामीजी म्हणतात ना की सोन्याची चेन ही पण आपल्याला बांधते आणि सोन्याची चेन ती पण बांधते. लोखंडी आहे म्हणून ती बांधते आणि सोन्याची बांधत नाही असं नाही आहे. म्हणजे आपल्याला वाईट गोष्टी पण आपल्याला बांधतात आणि चांगल्या गोष्टी पण आपल्याला बांधतात. ह्या दोन्हीही गोष्टीचं बंधन आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला फक्तच म्हणजे चांगलं व्हायला पाहिजे, मॉरल व्हायला पाहिजे, इथिकल व्हायला पाहिजे, धार्मिक व्हायला पाहिजे, पण नुसतं तिथे थांबून चालणार नाही आहे. त्याच्यापेक्षाही काही आपल्यामध्ये मोक्षाबद्दलची इच्छा, विराग, वीतराग हा यायला पाहिजे. नाही तर काही फायदा नाही. स्वामीजी म्हणतात ना की मग ही भिंत आहे, भिंत काहीच करत नाही. म्हणजे भिंत कोणाला म्हणजे मारत पण नाही, किंवा कोणाला शिव्या पण देत नाही, किंवा पाप पण करत नाही. म्हणून भिंतीला काय ज्ञान झालं का? नाही झालं. तर तसं आपण नुसतंच धार्मिक, नुसतंच गुडी, नुसतंच चांगलं, मला सगळेच चांगले म्हणतात, तो फार चांगला आहे, ती फार चांगली आहे, नुसतं त्यासाठी आपल्याला जगायचं नाही आहे लाईफ. ह्या काय इन्सिडेंटल आहे. कोणी चांगलं म्हणेल, कोणी वाईट म्हणेल, त्याने काही फरक पडत नाही. कोणाचं काही राहत नसते, कोणाचं काही अडत नसते जगामध्ये. तर ह्या चांगल्या वाईटाच्या वरती, म्हणून स्वामीजी म्हणतात ना की सोन्याची चेन आणि लोखंडाची सेन. तुम्ही कितीही चांगला झाला तरीही ते चांगली इमेज तुम्हाला बांधून ठेवते. तर ह्या इमेज जोपासण्यामध्ये वेळ न घालवता त्याच्यापेक्षा आपण या पापपुण्याच्या काही वरती उठायला पाहिजे. इथेच भगवान सांगितलं की बंधकत्वम, की आपल्याला या सगळ्या गोष्टी बांधत असतात. तर ह्या तीन खरे याच्यामध्ये आपल्याला दोष आहेत: दुःख मिश्रितत्वम, अतृप्तिकरम आणि बंधकत्वम. तर इथे भगवंत म्हणतात की ह्या तीन गोष्टीतनं, म्हणजे तू जर माझ्याकडे आला, भगवंत सांगतात, ॲडव्हर्टाइजमेंट करतायत की तू जर माझ्याकडे आला तर हे तीन दोषापासून तुला मात्र मुक्ती आहे. तर म्हणतात ना की एक घ्या एक फ्री. तर इथे भगवंत म्हणतात एक घ्या तीन फ्री, की तुम्ही एक फक्त माझ्याकडे या, तुम्हाला तीन गोष्टी तुम्हाला सोडून देतो, मी तुम्हाला फ्री देतो या सगळ्या, हे काहीही तुम्हाला त्रास राहणार नाही. आणि म्हणतात माम औपेत्य. आणि त्यांनी काय होईल, अजून एक त्याला त्याच्यासोबत अजून एक बोनस देतात. काय म्हणतात की पुनर्जन्म तुझा होणार नाही. एवढं जर तू केलं तर तुला अजून मी एक बक्षीस देतो की तुझा पुनर्जन्म कधीच होणार नाही आणि ह्या संसाराला तू कधी प्राप्त होणार नाही. हा संसार म्हणजेच आपलं जाणं येणं आहे. शेवटी आपण जातो, येतो, पुन्हा जन्म घेतो, पुन्हा या संसारात राहतो. तर या संसारातनं तू बाहेर निघशील, असं इथे म्हणतायत भगवंत. आब्रह्मभुवनं लोका पुनरावर्तिनोऽर्जुन मामोपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. कारण हे अर्जुना, ब्रह्मलोकाला धरून सर्व लोक पुनरावर्ती स्वभावाचे आहेत, परंतु हे कुंतीपुत्रा, मला प्राप्त झाल्यावर त्याचा पुनर्जन्म होत नाही. आता इथे भगवंतांनी सांगितलं की आपल्या लक्षात ठीक आहे, तुम्ही म्हणताय की बाबा इथे सगळं अनित्य आहे, असं आहे, तसं आहे, तसं आहे, मानलं. मग स्वर्गात तर खूप मजा असेल. सत्यलोक तर खूप मजा असेल. 7 सांगितलं आहे वेगवेगळे, ब्रह्मलोक सांगितलं आहे शेवटपर्यंत. ते म्हणतात ना की भू, सुवर, महर, जन, तपो आणि ब्रह्मलोक, हे असे 6 स्वर्ग सांगितले, 6 प्रकारचे स्वर्ग सांगितले. तर ब्रह्मलोक हायेस्ट. तर मग तिथे सुख आहे, मग त्यासाठी मी प्रयत्न करतो. ठीक आहे, इथलं समजलं मी, तुम्ही सांगितलं इथलं काही बरोबर नाही आहे. तर इथे लगेच, कारण आपलं हे असतं ना की लगेच आपल्याला काहीतरी पळवाट पाहिजे असते. पण त्यावर लगेच भगवंत क्लिअर करतात की आब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तीन अर्जुन, की तू म्हणतोय की स्वर्गात जाऊन स्वर्गातलं सुख घेऊ आणि ब्रह्मलोकात जाऊ, पण ते ब्रह्मलोकापासनं पण तुला परत यावं लागणार आहे. ब्रह्मलोक पण एके दिवशी जाणार आहे. कुठल्याही प्रकारचं सुख तुम्ही या जगामध्ये किंवा इतर दुसऱ्या लोकांमध्ये कुठेही तुम्ही सुख शोधायचा प्रयत्न केला तर भगवान म्हणतात की तुला पुनर्जन्म घ्यावाच लागणार आहे. क्षीणे पुण्य मर्तलोकम विशंती, की जेव्हा तुमचं जोपर्यंत पुण्य तुम्ही कमावलं तोपर्यंत तुम्ही तिथे थांबलात, परत आहात खाली. हे सगळे पद आहेत. म्हणजे ब्रह्मलोक पद पण हे ब्रह्माचं पदच आहे. तसं प्राईम मिनिस्टर 5 वर्ष असतो,
ते मॅक्सिमम 10 वर्ष असू शकेल किंवा 15 वर्ष असेल. तर त्याचं एक ते पदाची त्याची लिमिट संपली की ते पुन्हा साधारण माणसासारखे येतात. म्हणून इथे म्हणतात की हे सगळं हे ब्रह्मपद म्हणा किंवा कुठलं तुम्ही स्वर्गाचं पद म्हणा, याची लिमिट आहे. ह्या लिमिट संपली की आपण पुन्हा या पृथ्वी तलावर येतो आणि या पृथ्वी तलावर आल्यानंतरच आपल्याला हे शक्य आहे असं इथे भगवंत सांगतात. आणि त्यासाठी एक पुढे एक सुंदर भगवंत हे सांगतात की याची मर्यादा कुठपर्यंत आहे. मी जे म्हणतो आहे की हे पुनर्जन्म तुम्हाला होईल, ब्रह्मलोक हा संपेल. मग ब्रह्मलोक केव्हा संपणार आहे त्याबद्दल ते सांगतायत की सहस्त्रयुग पर्यंतम अहर्यत ब्रह्मणो विदुः रात्रीम युग सहस्राताम तेहो रात्र विदो जनाः. की इथे ते म्हणतात की हे ब्रह्मदेवाचा जो एक दिवस आहे तो 1000 चौकडी युगापर्यंत कालावधी असणारा आणि रात्री देखील 1000 चौकडी युगाचा कालावधी असणारा आहे. जे पुरुष तत्वतः जाणतात ते योगीजन कालाचे तत्व यथार्थ रीतीने जाणणारे होत. आता इथे भगवंत त्याची लिमिट सांगतायत. म्हणजे आपण म्हणतो की इथलं सुख किती दिवस, आपण जास्तीत जास्त आयुष्य किती 100 वर्ष 75 वर्ष तितक्यात आपण सुख घेतो. पण ब्रह्मलोकाचं सुख किती आहे. भगवंत म्हणतात की हे ब्रह्मलोकाचं सुख कितीही हजारो वर्षाचं जरी असलं तरी हे ते संपणार आहे. एक ना एक दिवस ते संपणारं आहेच, टिकणारं नाही आहे. त्यामुळे भगवंत इथे तुमचं मुळापासून तुम्हाला ते हे करायला प्रयत्न करतात की या जगाचं इहलोक आणि परलोक या सुखाच्या मागे तुम्ही कोणीही धावू नका. भगवंताच्या पायापाशी सगळं सुख आहे हेच इथे त्यांना सांगायचं आहे. म्हणून इथे कॅल्क्युलेशन करतात. आता इथे कॅल्क्युलेशन करायला पाहिजे आपण थोडंसं. मी तुम्हाला ते होमवर्क म्हणा किंवा कॅल्क्युलेटर घेऊन बसाल नंतर. तर इथे ते म्हणतात की सहस्त्र युगपर्यंत, एक युग म्हणजे इथे चतुर्युग समजायला पाहिजे. म्हणजे 4 युग आपल्याला माहीत आहे, कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. तर ह्या 4 युगाचा मिळून ते म्हणतात की एक चतुर्युग. आता कलियुगाचं आयुष्य किती आहे. 4,32,00,000 म्हणतात कलियुग. 4,32,00,000. मग हे एक झालं युग. मग त्याच्यामध्ये द्वापर युग मिळालं. द्वापर युगाचं आयुष्य किती आहे, म्हणजे किती त्याचे हे आहे की 4,32,00,000 इंटू 2 डबल. मग त्रेतायुग किती आहे 3 पट म्हणजे 4,32,00,000 इंटू 3. आणि कृतयुग कुठलं किती आहे 4 पट म्हणजे 4,32,00,000 इंटू 4. असं जर आपण केलं हे चतुर्युग, एक चतुर्युग लक्षात ठेवा. आणि याचं पूर्ण तुम्ही जर काढलं तर तुम्ही बघा, कॅल्क्युलेशन करत राहा तुम्ही घरामध्ये किती वेळ कराल ते. आता असे हे 2000 चतुर्युग, जस्ट इमॅजिन. हे एक चतुर्युग सांगितलं मला, एक चतुर्युग हे आहे. आणि असे 2000 चतुर्युग एका ब्रह्माचं आयुष्य आहे भगवंत म्हणतात. म्हणजे 1000 वर्ष त्याचं रात्र असते आणि 1000 वर्ष त्याचा दिवस असतो. आता हे ॲक्च्युली आहे की नाही आपल्याला माहीत नाही, किंवा भगवंत म्हणतात पण ते खरं पण मानलं आपण. सांगायचा उद्देश काय आहे की इतके वर्ष, हजारो वर्ष जरी तुम्ही तिथे राहिलात तरीही तुम्हाला पुन्हा इथे यायचं आहेच. ठीक आहे, तुम्ही काय तुम्हाला फुकट, तुम्हाला आता नाही काय तुमच्या त्या मुंबईमध्ये झालं होतं ना की तो कोणी पोलीस ऑफिसर होता, त्याला त्या 5 स्टार हॉटेलमध्ये त्याला वेगवेगळे लोक बिल भरायचे आणि तो मस्त तिथे राहायचा. म्हणजे आता हे कसं आहे, हे फक्त बिल दुसरा फाडतोय, तुम्ही सुखात राहताय ब्रह्मलोकांमध्ये. तुम्हाला हॉटेलमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याचे आणि 7 स्टार हॉटेलमध्ये राहायचे तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही आहे. यू आर फ्री. ऑर्डर द्या, खा प्या आणि मजा करा. पण किती करणार भगवंत म्हणतात की 2000 चतुर्युग तुम्ही जरी राहिलात म्हणजे 365 डेज वर्ष, नंतर 2000 हे चतुर्युग जस्ट ॲड, आणि प्रत्येकाला 4,032 वर्ष. असं जे काही येईल तुमचं गणित, ते गणित आहे ब्रह्माचं आयुष्य. आता इतके वर्ष तुम्ही जगाल ब्रह्मासोबत, पण नंतर काय, ते पण सुख जाणार आहे. तर इथे भगवंत तुम्हाला तुमच्यामध्ये वैराग्य यासाठी म्हणून की या सगळ्या सुखाच्या मागे, म्हणजे भगवंताच्या सुखापेक्षा इहसुख, या जगातलं सुख आणि याच्या नंतरच्या जगामध्ये सुख जे आपण शोधायचा प्रयत्न करतो त्याला छेद द्यायचा भगवंत प्रयत्न करतायत की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून द्या. की इथे सुख मिळत नाही तर मग मी स्वर्गसुखासाठी प्रयत्न करेन, त्यासाठी मी धर्मकर्म करेल. म्हणतात सोडून द्या, तुम्ही मला बघण्यासाठी, माझ्यासाठी तुम्ही सगळं करा, तुम्हाला मी मुक्ती तुम्हाला द्यायला तयार आहे, असं इथे भगवंत म्हणतात.
आपण इथेच थांबू आज. ओम शांती शांती शांती. हरिः ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.